मागील 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती। मात्र गुरुवारपासून राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर पकडलाय। आज शुक्रवारी राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केलाय। पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील असल्याचं सांगितलं जात आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पावसासोबत वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। पुढील 2 दिवसात ईशान्य भारतात पावसाची शक्यता आहे। आजपासून 15 जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्यासह कोकणातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाडा तसंच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। दरम्यान हवामान खात्यानं आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशामध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो। पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।